बीडमध्ये शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचा शुभारंभ, भाविकांची मोठी गर्दी. बीड रामकृष्ण नगर येथील भगवान रामेश्वर शिव महादेव मंदिर वर्धापन दिन आणि आगामी महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून शिवमहापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याला सोमवार 9 फेब्रुवारी 2026 पासून उत्साहात सुरुवात झाली आहे. भगवान रामेश्वर शिव महामृत्युंजय मंदिर रामकृष्ण नगर बीड येथे सोहळ्याच्या पहिल्या दिवशी हरिभक्तपारायण नवनाथ महाराज नाईकवाडे यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराणाचे महत्त्व विशद करण्यात आले. यावेळी रामकृष्ण नगर परिसरातील नागरिक, विशेषतः महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भक्तिमय वातावरण आणि शिवनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. सलग 8 दिवस चालणाऱ्या या ज्ञान यज्ञाची सांगता 16 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त भाविकांनी कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आणि हे कलियुगाचं वारं असं आहे की या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये चांगले चांगले वाहून गेले महाराज. तुम्ही पहा, ज्यांना आपण चांगले चांगले घराणेबाज लोक म्हणत होतो, घराणदार लोक म्हणत होतो, असे सुद्धा लोक या कलियुगाच्या वाऱ्यामध्ये वाहून चालले. कसं काय? ऐका ना तुम्ही, पूर्वीच्या काळामध्ये एका घरामध्ये एक व्यक्ती होता, तर त्या घरामध्ये त्या व्यक्तीचं वजन होतं. 10 जरी भाऊ असले तरी त्या 10 भावांचा जो मोठा भाऊ आहे, त्या 9 जण त्या 10वा जो आहे मोठा भाऊ आहे, थोरला आहे, त्या थोरल्याचं 9 जण ऐकत होते. बरोबर आहे ना? 9 भाऊ ऐकत होते. अहो, भाऊ ऐकत होते, याच्यात नवल नाही. तर त्या 9 भावांच्या ज्या भाऊजया आहेत, बरोबर आहे की नाही, त्यांना आपल्या भाषेमध्ये दुसरा एक शब्द बघा, जावा जावा. कोण आहेत त्या? 9 जणी होत्या महाराज. मी आता तर नाही सांगत हम दोन हमारे दो, हे सोडून द्या, त्यानं तर वाटोळ केलंय आपलं सगळं, आहे की नाही? 9 जणी जावा जावा होत्या. जावा जावा शब्दाचा अर्थ पाठीमागं तुम्हाला सांगितला, अजून सांगतो का? कारण तुमच्या ध्यानात राहत नाही ना, त्याच्यामुळे सांगावं लागतंय. जावा जावा म्हणजे जावा जावा, कधी एकत्र न यावा त्यांना म्हणतात जावा जावा. बिचाऱ्या कधीच एकत्र येत नाही. का? कारण तुम्ही पहा ना, भाऊ भाऊ हे केव्हाही एक आहेत, कारण एका आईच्या उदरामधून जन्माला आलेले ते वेगळे नाहीत महाराज. पण ह्या जावा जावा ज्या वेळेस एकत्र येतात त्यावेळेस या भावा भावाला सुद्धा वेगळं करतात. एवढी ताकद, काय ताकद देवाने दिली मलाच कळत नाही महाराज. हो, उगाच 2-4 महिने होतेच ना होते तर एक जण दुसरीला का ग नवऱ्याला हो किती दिवस राहायचं तुम्हाला एकत्र, कळतं का तुम्हाला काही? आपल्या संसारात राहावं लागेल, आपलं काहीतरी लागेल, आपल्या घरातून बाजूला निघावं लागेल, आहे की नाही? पण तिला माहित नाही बाई, आज या घरातून त्याला बाहेर लागली, उद्या तुला 5 मुलं झाले तर ते सुद्धा बाजूला जातील, आहे की नाही? 5 मुलाचे 5 होतील आणि ते शेवटी पात्र्याच्या मध्ये जागा मिळेल.